बेहदची परम महाशांती। काय अन्य धर्मातील आत्मे हिंदू धर्मातील घरात जन्म घेऊ लागले आहेत? या विषयावरील बापूजींचे विचार आज आपण ऐकणार आहोत। परम शांती। बापूजींच्या मराठी चॅनलवर आपणा सर्व श्रोत्यांचे आणि दर्शकांचे स्वागत आहे। यानंतर अनंतभाई बापूजींना उद्देशून म्हणतात की बापूजी, परम शांती आणि आपले आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बापूजी। आज आम्हाला तुमच्याकडून असे जाणून घ्यायचे आहे की जे इस्लाम किंवा मुसलमान धर्मातील आत्मे आहेत, जे पुनर्जन्म मानत नाहीत, त्यांचा पुनर्जन्म होतो का? आणि यातील कोणत्या लोकांचा पुनर्जन्म होतो आणि कोणत्या लोकांचा पुनर्जन्म होत नाही? यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात की परम महाशांती। ते पुढे म्हणतात की मुसलमान धर्मातील जी भूत आहेत त्यांना आधीपासूनच सांगितलं जातं की तुमचा एकच जन्म आहे, जो मनुष्य जन्माचा आहे आणि आपल्या आत्म्यांचा पुनर्जन्म होत नाही। पण जेव्हा मृत्यूनंतर त्यांना कबर दाखल म्हणजेच पुरलं जातं, त्यानंतर ते तिथेच अनेक वर्ष फिरत राहतात। काही आत्मे 200 वर्ष जुने असतात, काही 300 वर्षांपर्यंत सुद्धा याच अवस्थेत फिरत राहतात किंवा कब्रस्तानात बसून राहतात। त्यांच्या जोडीला कब्रस्तानात अनेक भूत प्रेत असतात। समजा की एकेका कब्रस्तानामध्ये 2000च्या वर भूतांची प्रेतांची संख्या असते। पण त्या भूत प्रेत यांच्या इच्छा, आकांक्षा, वासना अपुऱ्या राहिलेल्या असतात, त्या त्यांना पुऱ्या करायच्या असतात। पण त्या कब्रस्तानात बसून कशा पुऱ्या होणार? म्हणून मग ती भूत प्रेत आपल्या घरी किंवा इतर कुठल्याही घरी जातात। त्या घरी राहून आपल्या खाण्यापिण्याच्या वगैरे सर्व प्रकारच्या इच्छा शरीर प्रवेश करून सुद्धा ही भूत प्रेत पूर्ण करून घेतात। या दरम्यान काही वेळेला मुसलमान भूत प्रेत हिंदूंच्या घरात पण प्रवेश करतात आणि तिथले खानपान, राहणीमान पाहून विचार करतात की इथले वातावरण काहीसे वेगळे, मोकळे आहे। इथे खाणे पिणे, मौज मस्ती करता येते आणि यांच्या घरात उपासमार व्हायची शक्यता कमी आहे। तर मग या घरात वास्तव्य करायला आपल्याला हरकत नाही आणि मग कालांतराने ते मुसलमान भूत प्रेत याच घरात जन्म घेतात। अशा प्रकारे ती 200-300 भूत जी कब्रस्तानात बसून असायची, ती आता घराघरात बसून आपली वासनापूर्ती करतात। अशी अनेक भूत प्रेत आताशा हिंदू घरांमधून जन्म घेऊन मोकळे झालेले आहेत आणि हे फार मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे, जे दादागिरी या स्वरूपात सुद्धा आहे आणि हे मी बरेचदा योगामध्ये पाहतो असेही बापूजी आपल्याला सांगतात। जी काही मुसलमान भूत जी ज्ञानी असतात आणि हिंदू धर्मातील भूतांच्या संपर्कात येऊन पुनर्जन्म सिद्धांत ऐकतात, त्यांनाही वाटतं की आम्ही पण पुनर्जन्म का घेऊ नये। यानंतर ते एकत्र काही वस्तीतील घरात शिरून दादागिरीने म्हणजेच हिंदू भूतांना जन्म घेऊ न देता आपण स्वतः त्या घरात जन्म घेतात। बापूजी म्हणतात की या सर्व खूप गूढ आणि सूक्ष्म गोष्टी आहेत, ज्या ध्यान योग करताना लक्षात येतात। परम महाशांती म्हणत बापूजी सर्वांना आशीर्वाद देत आहेत। श्रोते हो, हा व्हिडिओ आणि हा विषय आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला भरपूर शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक करा। बापूजींच्या मराठी आणि हिंदी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ खाली छान छान कमेंट करा आणि तुम्ही असे केल्याने आम्हाला तुमच्यासमोर नवीन नवीन विषयांवर बापूजींच्या ज्ञानाचे व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळते। बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे।